मी घरात पिणार नाही पिणार. अच्छा, म्हणजे दारू प्यायला वाईट असते हे समजतंय की तुला? मग का पिताय तू? आणि तसं बी दारू सोडली होतीस की रे तू? काय मरता राहणार. तू गेलास मग आबा बी गेला. मला काय सुधरतच नव्हतं बघ. चैनच पडत नव्हती मला. मी सगळ्यांनी सांगत होतो माझा भाऊ आहे येणार परत. सांगितलं होतं की तू वाचली बी पण विश्वासच ठेवला नाही माझ्यावर. मला काय सुचत नव्हतं बघ. मग डोकं शांत करायला पिले मी दारू. कोणतरी पाहिजे की सोबतीला. कोणच असलं काय करणार मी एकटा. मी गेल्यावर तुझं काय झालं असेल ते कळतंय मला. पण दारू पिल्यावर मी काय परत येणार होतो काय? ताईसाहेब, मला वाटलं की राजा दारू पिऊन तमाशा करणार, पण कीर्तन करायला क्यों? वाईट तर गोदक्काला आणि अंजलीबाईंना बी वाटते की रे. त्यांना बी काही सुधरत नव्हतं. मग त्या टायमाला त्यांना बी दारू प्यायला पाहिजे होती. नाही ना? हे पुरुष माणसांनी काय बी केलेलं चालतंय बघ. आणि जे काय वाईट साईड झाले ते बायकांनी सांभाळायचं. आणि गडी माणसांनी हे दारू मध्ये बुडून जायचं. ही कुठली पद्धत म्हणायची रे? हे काय नाही. तू पिणार तर मी बी पिणार. आणि आता तर गोदक्का आणि अंजलीबाई बी पिणार. राणा भाऊजी, अहो तुम्ही कशाला आमच्या ह्यांचा नादी लागायलाय? त्यांना पिऊ वाटत्या तर पिऊ द्या, पण उगाच तुम्ही नादाला लागू नका. तुम्ही चला वर जाऊन आराम करा बरं. घ्या, आता वहिनी बी आल्यात. आता वहिनी बी पिणार. काय? शिरपत दादा, ते एक मिनिट. ये घ्या, ये एक जादाची बाटली घेऊन ये. अरे ये एक बस होईल काय? राणा, ते तुला अजून पाहिजे? बस बस. काय लावलंय बघा बसले. काय म्हणजे जे भाऊ करते तेच मी करते की रे? त्यात चुकीचं काय? अंजलीबाई तुम्हीच सांगा, मी काय चुकीचं करताय काय? आणि आता सूरज पिणार तर सगळे पिणार काय म्हणता? नाही पिणार बाबा, नाही पिणार. ते मी आताच म्हणत नसते, इथनं पुढचं प्लॅनिंग सांगत असते बघ. इथनं पुढं बी पिणार नाही मी. नाही राणा भाऊजी, तुम्ही उग बळजबरी करू नका ह्यांना. हे बघा, तुम्हाला ती प्यायची असेल तर तुम्ही प्या, पण राणा भाऊजीच नादाला लावू नका. राणा भाऊजी चला उठा तुम्ही. सूरज पिणार तर मी बी पिणार. मी इथनं पुढं कधीच पिणार नाही. खरं सांगताय तो? साईजन, हे बघ सूरज, जर लपून छपून पिलास तर परत मला काहीतरी होत असतंय बघ.
तुला भाऊ महत्वाचा का दारू महत्वाची ते एकदाचा सांगून टाक. भाऊ महत्वाचा आहे. आजपासून दारूच्या थेंबाला बी हात लावणार नाही मी. बेस्ट की मग मी बी आजपासून दारूला हात लावणार नाही. ए तू पित्री होतास काय? रोजा क्या अगं लय भूक लागली आहे. जेवायला वाढचाल की? मी वाढते. ये, ये हात मग. राणा भाऊजी, तुमच्या संकट जरा महत्वाचं बोलायचंय. वर या. तिरपत दादा, सॉरी ते माझ्यामुळे तुम्हाला जादा काम लागलं. अहो नाही राणा अहो असली कामं तुम्ही 1000 लावा. अहो कशी कशी करीन मी. राणा, बाळा एवढा शानपणा कुठनं शिकलास र? झालं ते चांगलं झालं का नाही? होय, समद चांगलं झालं बघ. अंजली घराबाहेर पडली, सूरजनं दारू सोडली. आजचा दिस अगदी सोन्याचा आहे बघ. आणि हे समद तुझ्यामुळं. मग मी तुला म्हणलं ते चकना घेऊन ये, मग नाही का म्हणले? अरे तुझ्या मनात काय आहे ते मला कळलं नाही नीट. राणा तर लय उशीर झालेला असते बघ. हा, तुझ्यामुळे हे घर परत बदलते आणि हे असंच राहू दे. राणा बाळा, तू आम्हाला सोडून परत कुठं जाऊ नगस रे. आता तुमचा राणा तुम्हाला सोडून कुठं बी जात नसतंय बघ. ताईसाहेब, तुम्हाला काय वाटतंय? ती मास्तरीन तुमच्या ऐकण्यात राहील? तो राजा असल्यावर तिचा बाबी ऐकल. अव त्या राजाची काय गॅरंटी? तो आमचा माणूस आहे. तुमच्या माणसानं त्या मास्तरणीला सरपंच केला. आता तर सन्नीदासने बी सुधरवायलाय. तुम्ही ज्याला कासरा समजताय तो दोरा निघाला बघा. कधी तुमच्या हातनं निसटेल काय सांगता येत नाही. ताईसाहेब, तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवलाय तोच तुमची वाट लावायलाय बघा. मी सांगितलं होतं तुम्हाला. तो आलाय का बघ. आणि आला असेल तर लवकर बोलव त्याला इथं. आता तुम्ही बोलले म्हणल्यावर येणारच की. नाही म्हणजे येईल का नाही याची गॅरंटी नाही. मी बघते, मी बोलून आणते. काय रे, हे काय सुरू केलंय आता? समाजसेवक म्हणून आणलं नाही तुला इथं. काय झालं? आमच्या नवऱ्यानं दारू प्यायची का नाही प्यायची हे ठरवणारा तू कोण आहेस? आता त्याने दारू पिली काय आणि नाही प्यायली काय तुम्हाला काय फरक पडतंय?
ते आमचं आम्ही ठरवतो. तुला शांतपणा करायची गरज नाही. एवढं घाबरायला ते सूरज म्हणजे काय राणा असते काय? अरे त्यो राणा परवडला, पण ह्यो नाही. त्यो ठोकळा राणा त्यो सहज गंडत होता. आम्ही जर कधी काही चुकलो तर निदान त्यो गप तर बसायचा. पण ह्यो तसा नाही बाबा. ह्यो लई तापट डोसक्याचा आहे, महाबिलंदर आहे ह्यो. त्यो नाही ऐकायचा आमचं. तेव्हा त्यो पिंड काय तेच चांगलं आहे आमच्यासाठी. तुला ह्यो ह्यो नसता शांतपणा करायला कुणी सांगितलं होतं? तुमच्या चांगल्यासाठीच करत असते किंवा मी हे सगळं. आता यात काय आलंय चांगलं? हे बघा, तुम्हाला माझी सही पाहिजे असते आणि माझी सही तेव्हाच होणार जेव्हा अंजलीला पटणार की मीच राणा असते म्हणून. आणि मी जर सूरजला सुधरवलं जसं राणा सुधरवत होतं तसं केलं तर अंजलीला खात्री पटेल की हो. तुम्हाला सांगते, तिचं मन जिंकायला मी हे सगळं केलेलं असतंय बघा. आता चूक का बरोबर ती तुम्हीच सांगा मला. हा, हे आलंय आमच्या ध्यानात. ए, कळलं का? राजा आमचा माणूस आहे. तो आमच्या संकट कधीच गद्दारी करणार नाही. भरोसा आहे त्याच्यावर आमचा. हेच म्हणते मी, तुम्ही काय बी काळजी करायची नाही बघा. या अंजलीचा विश्वास बराबर जिंकते मी. तू आता तिच्या संकट जरा दोस्ती कर आणि हळूहळू तिला पटवून दे की तूच राणा आहेस. हेच प्लॅनिंग असते किंवा माझं. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बघा. काय बी काळजी करू नका. बरं, ते निघू काय? निघ, पण जरा सावध राहा. ती मास्तरीन महा चॅप्टर आहे. रावत असते राणा. येताव. ते आत येऊ काय मी? नाही म्हणजे ते काय असते, दिवसभरात तुम्हाला राग येईल असं लय काय काय काम केलं असतंय मी, म्हणून ते विचारत असते मी. आणि ते तुमची लक्ष्मण रेषा बी तोडून टाकली की हो. तुमची काठी, म्हणून विचारते की हो मी. तू माणूस वाईट नाहीये. तू आज सूरज भाऊजींना त्यांची दारू सोडण्यासाठी तयार केलं. मला आणि गोदाक्कांना 2 वर्षात जी गोष्ट जमली नाही ती तू आज करून दाखवली. खूप चांगलं काम केलंयस तू. थँक्यू. म्हणजे मी राणा असते तुम्ही मान्य केलं की हो? तरी मी तुम्हाला अजिबात नाही. आधी माझं सरपंच पद, मग सूरज भाऊजींना दारू सोडायला लावणं. या सगळ्या चांगल्या गोष्टी तू फार चालाखीनं केल्यास. राणाजी साधे भोळे होते. बायकांची हीच गोष्ट मला कळत नाही बघा. ते नवऱ्याची एक बी गोष्ट पडून घेत नाही. म्हणजे ते नवरा साधाबोळा असला की त्याच्या बावटपणाचा जग फायदा घेते असं म्हणता तुम्ही, आणि नवरा हुशार असला की चालक असतंय असं म्हणता तुम्ही. बिचारा नवऱ्यानं करायचं तरी काय? तुला कसं माहिती मी राणाजींना काय म्हणायचे? ते ते काय असतंय बघा, ते बायकांचा स्वभाव कसा असते ते माहित असतंय मला. आता राणा तर काय तुम्ही म्हणत नाही मला, पण ते मनात जागा राहू द्या. दोस्ती करा की माझ्या संकट. दोस्ती? हा, आता दिवसभरात एवढं चांगलं वागलेलं असतंय मी, तर ते बक्षीस मिळायला पाहिजे का नको मला? ते दोस्ती. विचार करून सांगते. आता एवढा दोस्तीत विचार काय करायचा?
नाही ते तुम्ही करा की निवांत मध्ये ते विचार करा. ते मला घाई नसते बघा. हा ते झोपून टाका. ते थँक्यू असते बघा तुम्हाला माझं. झोपून टाका निवांत. आधी दोस्ती होऊ द्या, मग लवकरच कळ तुम्हाला मी खरं कोण आहे. तोवर जरा कळ सोसा. ते चिमट्या काढता काय? ते आज दिवस कुठं उगवला म्हणायचा? पूर्वेलाच उगवलाय. पण तू काल चांगलं काम केलंस म्हणून तुझ्यासाठी चहा घेऊन आली. ते मी चहा पित नसते बघा. ती राणाला दूध लागते. आता तू परत राणाजींचं सोंग सुरू केलंस का? कालच आपण मित्र झालोय ना, मग अजिबात असं खोटं वागायचं नाही. दोस्त हे आणि केव्हा झालो? काल. अहो पण ते काल तुम्ही म्हणलात की ते विचार करून सांगते म्हणून. हो, मग मी केला विचार. हो उत्तर सांगायचं होतं, पण तू झोपला होतास, मग काय करणार ना. अच्छा, म्हणून ते डायरेक्ट दोस्ती झाली काय? हो, पण आता तू राणाजींचा सोंग अजिबात करायचं नाही. आता गरम गरम चहा पिऊन घ्या. तुम्ही एवढं प्रेमानं देताय म्हणल्यावर प्यायलाच पाहिजे की हो. येईल ते म्हणजे दोस्तीच्या प्रेमानं म्हणलो मी. तुमच्या बी डोसक्यात काय बी येते बघा. तू चहा प्यायला लागलास? ते अरे चहा नाही, ते दूध असतंय बघ यात. कब्बशीत कोण दूध पितं काय? आता तुझ्या मावनच दिलं मला कप बशी मध्ये, तर त्याला मी काय करणार आहे? बघू, दाखव. नको. दाखव की. ह्यो तर चाय. ते चहा नसते, दूधच असते. त्याच्यामध्ये ते केशर मिक्स केलेलं असते बघ, त्यामुळे त्याला ते चहाचा रंग आलेला असते. ते कसं असते, ते केशर खाल्लं की नाही तर त्यांनी स्ट्रॉंग होते बघ माणूस. माऊ, मग मला पण दुधात केसर टाकून दे. हो देते, पण आधी आता पटकन आंघोळ करून घे, शाळेत जायचंय तुला. माऊ, तू आणि राणा माझ्यासोबत शाळेत चला. का? आज पालक सभा आहे. अरे बापरे. लाडू, अरे मला ग्रामपंचायतीत आज फार काम आहे, मला नाही येत आहे. पण मी फोन करून सांगते ना हेड सरांना. तू काही काळजी करू नको, पण आता लवकर जाऊन आंघोळ कर, मी नाश्ता आणते. हा पहिलवान दुसऱ्याला काय झालंय? माऊ घराबाहेर पडल्या तरी बी शाळेत येईना. सही होय. लाडू, काय बी काळजी करू नका. मी माऊला बराबर तयार करते बघ. माऊ पालक सभेला येणार. खरं? एकदम खरं. काय ते मग? लाडू, तर आपण पटक दिशी आंघोळ करून घेऊ.